सगळ्यांची नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरे आहेत ना? मी पण बरी आहे. काम करायला लागले या. काम आपलं आता झालेलं आहे. आता सगळं काम झाले. आता मी थोडासा आराम करणार आहे. हे बघा जरा इथं थोडं पुसणार आहे आणि नंतर मी आराम करणार आहे. सकाळ धरून काम करून करून जीव माझा थकून गेला या. लय उशीर झाले. मी काम करायला लागले या. आता काय करायचं? सुनबाई कामाला जाते म्हणून मला करावं लागतं या. आता आपण असंच बसून नाही जमत. काम आहे तर शान आहे, नाही तर काय जीवाची घाण आहे. अशी गत असती माणसाची. म्हणून सारखं काम करतच राहायला पाहिजे. आराम करून काय आपल्याला काय अंगावर माक्ष येणार आहे का? म्हणून मी कामाच्या नादीच लागते. मी असं आराम करतच नाहीये. मला काम पाहिजे, काम पाहिजे, काम पाहिजे. बस काम केलं तरच आपलं चांगलं असतं. आपलं शरीर चांगलं राहतं या. आपले हातापाय मोकळे चाकळे होते आणि नाही काम करून आपल्या हातापायाला कळ लागते या. म्हणून काम केलेलं चांगलंच आहे का नाही? माझ्या बहिणींनो, काम केलेलं चांगलंच आहे. म्हणून मला व्यवस्थित काम करावं वाटते. असं आधारवादार नाही काम करायचं. आधारवादार नाही काम करायचं. कसं काम करायचं तर चांगलं काम करायचं, नाही तर कामाची गरज नाही आपल्याला. म्हणून मी हे बघा सारखं सारखं काम करत राहते. काम करत राहते माझ्या बहिणींनो. चला मी आता तिकडे जाऊन बसते जरा. लय काम नसतं मला, नाही का? काम लय असतं मला बहिणींनो माझ्या. हे बघा आता आराम करणार आहे मी. जरा थोडासा आराम करणार आहे. आता त्या मुलीच्या घरी गणपती बसवलेले आहेत. तर आमची मुलगी म्हणली, मी म्हणलं प्रसाद काय करणार आहे? तर ती म्हणली प्रसाद करणार आहे पर त्याला तांदळाचं पीठ नाहीये. म्हणलं पीठ नाही तर बाई म्हणलं आण विकत. नाही म्हणली तुमच्या घरी बघ. तर मी म्हणलं माझ्या सुनाने कधी तांदळाचं पीठ आणलंय, कधी हाय? तर ती म्हणली नाही नाही तुलाच नाही देव वाटत, माझ्या भावजाया मला देतात, तुलाच नाही देव वाटत. म्हणलं बाई मी काहीची दुश्मनी नाही का, सारखं मला असंच बोलत या. आता असल्यावर मी काय नाही म्हणत का? आणि हे बघा 4 दिवसातून आज आले मी, नाही का? इथं 4 दिवसातून आज आले मी इथं. आता इथलं मला काय माहितीये? आणि मला माहितीये इथं काहीच नाहीये, सामान काहीच नाहीये. आता 10-12 दिवस होते तेव्हा बी नव्हतं आणि आता बी सामान नाहीये. काय सामान नाही इथं. आता मी मग आंघोळ केली ना, आंघोळ केली तर बघितलं इकडं तिकडं काही सामान बिमान नाही दिसलं. तर मग मी म्हणलं नसन अगं हिच्याकडे बी नसन. तर मग ती नाही नाही तुला नाही देऊ वाटत. बरं बाई बघ म्हणली दुसऱ्या सुनाकडे बघ. तर मी म्हणलं अगं नाहीये. तर मलाच लागली उलट बोलायला. नाहीये तुमच्याकडे काहीच नसतंय, लेकींसाठी काहीच नसतंय, सगळं पोरांसाठीच आहे, लेकींना काहीच नाहीये. म्हणून सारखं मला असंच बोलत राहते. म्हणलं काय ग? म्हणलं जित्या दे मारून टाकतीस म्हणलं माणसाला, काय बोलतीस म्हणलं. हा तर म्हणती नाही नाही तुला देऊच वाटत नाही, तुला देऊच वाटत नाही, माझ्या भावजाया देतात तू देत नाही. आता काय बोलू बहिणींनो? आता मी काय देणार नाही का? असल्यावर देणारच ना. आता नसल्यावर मी कुठून देणार आहे? हा बाई ते माझ्या सुना काय बी म्हणू दे, मी तर देणारच आहे ना. मग आता हिला माझ्यावर विश्वासच नाही या पोरीला. मग मला लय त्रास येत या. मी म्हणते असं का माझ्याशी वागत या, असं का वागती माझ्याशी? म्हणजे इथे काय सावतर बिवतर माझी मुलगी आहे का काय? माझी मुलगी आहे ना, स्वतःची मुलगी आहे ना माझी. काय असं बोलती मला? सावतर मुलगी पण असं बोलणार नाही, एवढं माझ्याशी बोलत या. असं काय म्हणलं मी गुन्हा केलाय बाई यांचा, माझ्या पोरींचा? मला असं सारखंच रवून ठेवून बोलत राहते या. म्हणलं आता जाऊ दे बाई. म्हणलं आता बोलायलाच नको ना, तुमच्या घरी यायला नको. माझं हालत माझ्या बरोबर, माझं नशीब माझ्या बरोबर आहे. आता काय करायचं? तुम्हाला मी किती पण विश्वासाने सांगितलं तरी तुम्ही आईवर विश्वास करत नाहीत. मग काय बोलणार आता? स्वतःच्या आईवर विश्वास नाही म्हणल्याच्या नंतर काय बोलायचं सांगा बहिणींनो, सांगा. मी काय माझ्या लेकरावर आरोप नाही घेत. असं बोलतात हो मला. आता हे इडव तर बघणारच आहेत, बघू द्या. मला काय करायचे? जे हे ते बोलले मी, खरं आहे ते बोलले मी. आणि तसं तर मी इडव खऱ्यानी हे बघा उठू बोलले बाबा. मी खऱ्यानी येडव करते, मी खोट्याने येडव नाही करत. माझ्याकडून गलत्या होत असत्या, तरी मला ह्याच्यातली काहीच माहित नाहीये. आता मी
आता मला इथून पुढे कळायला लागले की खरंच माझ्या गलत्या असत्या ना माझ्या गलत्या. मला आता कळाले. आतापर्यंत मला वाटत नव्हतं. मला वाटायचं की माझी गलती काहीच नाही, माझा इडो इमानदारी नाही, माझा इडो 1 नंबर आहे, माझा इडो लय चांगला आहे, मला असं वाटायचं की नाही का. पण आता सगळ्यांच्या हे अनुभव ऐकते ना. आता पहिले कसं पहिले इडो काढणारे आता ते जानकारी द्यायला लागले तर नाही का. इडो कसा काढायचा, कसा टाकायचा, काय करायचं, मी सारखं तेच ऐकायला लागले. आता मी तेच ऐकायला लागले तर माझं डोकंच खराब झाले. आज 5-6 दिवस झाले माझं डोकंच खराब झालं. मी 5-6 दिवस झाले सगळ्या जानकारीच ऐकायला लागले. उठून बापाची जानकारी ऐकते, आता ते सुमित दादाची जानकारी ऐकते, आता ते दुसऱ्या ताईंचे मला नाव माहित नाही. म्हणजे जे जे युट्यूबवर आहेत ना जुने सगळ्यांचं मी ऐकायला लागले तर माझं डोकंच फिरलंय. मी म्हणते बाई मी तर नाही का मला टाइम नाही समजत. मी एक तर अनाडी अनपडे, मला टाइम नाही समजत, मला काय नाही. मी आपला व्हिडिओ काढते नाही का, मला टाइमचं कळत नाही काय नाही. जसा टाइम येईल, जसा माझा टाइम भेटल तसा मी व्हिडिओ काढते, व्हिडिओ टाकते. मला आता बघा माझा त्याच्यावर फोटो पण नाहीये. आणि त्याची जानकारी म्हणते ज्याला अनुभव आहे ते म्हणतात की ह्याच्यावर फोटो लावा, हे करा. पण माझं कोण करणार आहे हो ताई, माझं कोण करणार आहे. माझ्या बहिणींना, माझ्या भावांना माझं कोणीच करायला नाही. त्या लहान लेकरांनी करून दिलेले, 14-15 वर्षाच्या लेकरांनी करून दिलेले. आता 15 वर्ष चालू आहे त्याला. आता त्यांनी मला करून दिलेलं आहे. आणि मला नव्हतं वाटलं की मी असे एवढं रोज व्हिडिओ टाकणार हे ते. मग आपलं असंच म्हणून नीट टाकले व्हिडिओ. काय मला वाटायचं ना आता हे लोकांना म्हणजे बहिणींना आपल्या चांगली कमाई भेटायला लागली, 2 पैसे भेटायला लागलेत. तसं मला वाटलं की नाही का आता तर आपलं काहीच नाही, आता तर आपलं काहीच नाही. नंतर चालून आपलं होईल काहीतरी. आतापासून केलं तर वर्ष 6 महिने तरी होईल काहीतरी. हे काम करते मी, ते माझे काम बंद होते ना. लय हात माझे दुखत आहेत, पाय दुखत आहेत माझे. म्हणून म्हणलं मला मेहनत करायची आता लय कंटाळा आला या. म्हणून मी म्हणलं इडोच्या मी नादी लागो. सरी दुनियातल्या आया बहिणी, भाऊ बंद, लहान बाळ गोपाळ सगळे टाकते तर इडो. तर मग मी कसे नाही टाकू. म्हणजे मी असा विचारच नाही केला की माझं शिक्षण नाही झालं, तर माझी पढाई लिखाई नाही झालेली, मी कसं काय हे इडव टाकू. मी तसला काहीच विचार केला नाही. इडव टाकायचं मध्ये असं काढा इडव लेकरांना दे, टाकरे बाळा टाकरे बाळा टाकरे बाळा म्हणून तिने लेकरांनी टाकत गेले आणि काहीच आम्हाला कळलं नाही. आणि आता हे ऐकते जानकारी ऐकते जुने लोक म्हणजे जुने युट्यूब मध्ये आहेत ना, जुने सांगतात अनुभव स्वतःचे. तेव्हा मला आता कळायलं की ह्याच्यामध्ये किती बारीक सारीक आहे, काय काय आहे. आणि मला तर काहीच ह्याच्यातली माहित नाही. लेकरांकडून कसा तरी टाकून घेते इडो. कधी मला शिकवलंय आपलं इकडचं बटन दाबायचं, नंतर इथचं बटन दाबायचं, तेवढं शिकवलंय. तर ते कधी ते बी मला जमत नाही जमलं तर मी नाही टाकत, जमलं तरच मी टाकते. नाहीतर ते शाळेतून लेकर शाळातून येऊन त्यांचा रस्ता बघत बसते. ते शाळातून लेकर आल्यावर ते बिचारे टाकतात. आता त्यांना तरी काय कळतंय काय करून टाकायचं, त्याला फुटू असते का नाही, त्याला काय असते का नाही, तसलं मला काही माहित नाहीये. कोणी कमेंट चांगली टाकतात बिचारे. आतापर्यंत मला कोणी असं वाईट कमेंट नाही टाकली. मला सगळ्यांनी चांगलं टाकले, मला सहकार्य केले, मला माझ्या बरोबर सगळे आहेत नाही का. परी मला आता हे जानकारी सगळ्यांचे ऐकून मला लय टेन्शन झाले आता की आता ह्याच्यामध्ये बारीक सारीक लय आहे. माझं कोण करणार आहे, माझं कोणी करणार नाही. आता हे कसं होईल माझं. आतापर्यंत माझं चांगलं चालत आलंय, पण आता हे ऐकून माझं टेन्शन झाले मला. आता माझं कोण करणार हे म्हणून मी लय घाबरून गेले. आता काय करू ते मला कळा नाही. आता माझं हे त्याच्यामधलं आतलं काय काय आहे मोबाईल मधलं मला काहीच कळत नाहीये. आता मी इडो तर करते व्यवस्थित, चांगलेच इडो तर मी चांगलेच करत आलेले आहे. आता मला माझ्या घरचं एवढं टेन्शन आहे तरी मी ह्या बघा इडो मी चांगलेच करत आलेले आहे. पण माझा आता मोबाईलच्या आतमध्ये काय 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 मी बघायला लागले तर मला नाही का इडो मी बघायले सगळे आई बहिणीचे, भावांचे, सगळ्यांचे. मग त्यांची जानकारी ऐकून मला टेन्शनच झाले. मी आता काय करू. आता तुम्हीच मला सांगा
माझा पाठीमागं कोणीच उभा नाही. एक तर घरचे माझे घरचे सगळे येरू देत माझ्या बरोबर. मला असं कधी कधी तर येडो काढायची पण मला भीती वाटते घरामध्ये. मी बाहेर तर येडो एक दोन ते खबुद्राचे येडो काढले आहेत, 2-3 काढले आहेत तेवढे. म्हणजे ते माझे पत्र्याचे घर आहेत तिकडं, त्याच्यावर गाणे टाकलेले आहेत तेवढे 10-12 तेवढे टाकलेले आहेत. आणि मग बाहेरची दुनिया तर मला काहीच माहित नाहीये. मी बाहेर जात बी नाही. हे माझे असे पाय दुखत आहेत म्हणून मी बाहेर जात बी नाही. आणि येडो कशी काढणार. मग आता घरातली घरात आपलं त्यांच्या घरात काढते, त्या पोरीच्या घरात काढते, हिथं काढते, या 3 घरात येडो काढते. या कधी कधी ते दुसरी पोरगी जरा लांब आहे तिथं जाऊन येडो काढते. कधीतरी लांब आहे ती 25 रुपये जायला, 25 रुपयाला 50 रुपये लागते. तर आता महिना झाला तिकडे पण नाही गेले. पण मग तिकडून इथं पोरांना सांगते अरे येडो पाठवते ते टाक रे. हे बघा माझा मी काय करू. मला आता क्षमा करा, मला माफ करा. उठूपाले बाबा, मला आता तुम्ही समजून घ्या. मी अनाडी आहे, अनपढ आहे. मला तुम्ही सहकार्य करा, मला मार्ग दाखवा. तुम्ही करा माझं हे काय करायचं ना. मला तुम्हीच सपोर्ट द्या. आता तुमचाच सपोर्ट आहे मला. तुमच्या सपोर्टची माझं काय नाहीये. सगळ्यांचे मी व्हिडिओ बघते. आता पण सगळ्यांचे व्हिडिओ होते, मोठे मोठे व्हिडिओ असतात ना अर्ध्या तासाचे, ते जानकारी देते. तर मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते आणि त्यांच्यावर लाईक पण करते. आणि ते वरचं ते काय असते सबस्क्राईब काय म्हणते मला येत नाही म्हणायला. ते पण असं हे पण करते. आणि हे काय म्हणते त्याला लाईक म्हणते ते पण करते मी. मला नाही का सगळ्यांना मी करते, सगळ्यांना करते, सगळ्यांचे व्हिडिओ बघते मी कुठलं कार्यक्रम बघत नाही, मी पिक्चर बघत नाही म्हणून मला सगळ्यांनी डोळ्यात धरले. बरं मी ठेवते मग आता बहिणींनो भावांनो ठेवते. माझ्या स्वामीचं दर्शन घेते मी. की माझे स्वामी इथं येतं. बिचाऱ्यांना मंदिर भेट नाही. हे बघा इथं येतं खाली मंदिर, यांना भेट नाही. बघा हे बघा इथं येतं मंदिर, त्यांना भेट नाही. बिचारे किचन मध्ये खाली येतं. हे बघा दाखवते मी तुम्हाला मंदिर. हे बघा दिसले का बहिणींनो. इडो बघा माझा, सगळं इडो बघा जावं. तुम्ही जर बघितला तरच माझं काहीतरी होईल, नाहीतर माझं काय हो. हे बघा हे बघा स्वामीचं मंदिर आहे. ती सुनबाई करते ना, स्वामीचं सुनबाई करते. हे बघा है का, बघितले का. लाईक करा बहिणींनो भावांनो, लाईक करा.